नारळी पौर्णिमा आली आणि नारळी पौर्णिमेमध्ये आपण आपल्या भावांसाठी असं गोड पदार्थ नक्की बनवलं पाहिजे। इकडे बघू शकता, आज मी तुम्हाला मस्तपैकी अशी शेवळ्याची खीर बनवून दाखवणार आहे। मस्त मलाईदार रसदार अशी ही शेवळ्याची खीर बनवली जाते। खूप सोप्या पद्धतीने, अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही ही शेवयाची खीर बनवू शकता। पाहू शकता तुम्ही याचा टेक्स्चर किती क्रीमी टेक्स्चर आलेला आहे आणि खायला इतकी स्वादिष्ट लागते। गरमागरम अशी शेवयाची खीर बनवा आणि आपल्या भावाचं तोंड गोड करा। हे बघू शकता किती मस्त वाटते अशी क्रीमी आणि मलाईदार अशी शेवयाची खीर आता आपण बनवून घेऊया। तर त्यासाठी लागणारे साहित्य काय काय आहे ते अगोदर बघून घ्या। तर इकडे मी थोडेसे साहित्य वापरले। शेवळ्या घेतल्यात, भाजलेल्या शेवळ्या भेटतात आणि ह्या कच्च्या शेवळ्या सुद्धा भेटतात। हे आपल्याला भाजून घ्यायचे, म्हणजे परतून घ्यायचं, त्याची छान चव येते। किंवा रेडीमेड भाजलेल्या भेटतात, त्या सुद्धा तुम्ही आणू शकता। इकडे मी अर्धी वाटी शेवळ्या घेतलेल्या आहेत कच्च्यावाल्या, ठीक आहे। त्यानंतर अर्धीच वाटी मी इकडे साखर घेतली, म्हणजे व्यवस्थित त्याचं बॅलन्स होतो गोडपणाचा। म्हणजे अर्धी वाटी शेवळ्या, अर्धी वाटी साखर आणि इकडे ड्रायफ्रूट्स, हे मात्र तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आणि आपल्याला 2-2.5 चमचे तूप वगैरे लागणार आहे। आणि इकडे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि हे इलायची पावडर घेतले, पाहू शकता। इलायचीचा कूट पण घेऊ शकता। आणि हे असं अर्धा लिटर मी इकडे दूध वापरले, फुल फॅट क्रीमचं वापरले, म्हणजे क्रीमी दूध आहे हे। तर चला बनवून घेऊया आपण झटकेपट अशी शेवळ्याची खीर। पॅन तापत ठेवलेला आहे, गॅस स्लो करायचा। थोडासा पॅन तापला की याच्यामध्ये आपण 1 किंवा 1.5 चमचा तूप टाकायचे। इकडे मी 1 चमचा, जास्तीत जास्त थोडासा अजून 1.25 चमचा तूप टाकलेला आहे। अगदी स्लो गॅस करायचा आहे। तर सर्वप्रथम आपण याच्यामध्ये जे आपण ड्रायफ्रूट्स घेतलेत बघा, ते परतून घ्यायचे। तर आता हे ड्रायफ्रूट मी याच्यामध्ये टाकून घेतलेत। तूप थोडं वितळून झालं की याच्यामध्ये आपण हे ड्रायफ्रूट थोडेसे असे परतून घ्यायचे, अजिबात करपून वगैरे देऊ नका, नाही तर मग कडवटपणा तयार होतो आणि ड्रायफ्रूटचा स्वादसुद्धा निघून जातो। त्यामुळे थोडंसं हलकंसं याला असं परतून घ्यायचं, गॅस स्लो करून। तर थोडंसं हे परतून झालं की आपण याला लगेच काढून घेऊया, जास्त वेळ ठेवायचं नाही। हे असे हलक्या हाताने सगळे काढून घ्यायचे। आता मी हे ड्रायफ्रूट्स काढून घेतलेत, पाहू शकता। आता याच्यामध्ये ह्या स्टेजवर आपण ह्या शेवळ्या टाकून घ्यायच्या आणि तुपामध्ये भाजून घ्यायच्या। कच्च्या शेवळ्या घेतलेल्या आहेत मी। चांगलं ह्याला परतून घ्या व्यवस्थित, जोपर्यंत ह्या शेवळ्याचा रंग चेंज होत नाही मस्तपैकी। तर शेवळ्या छानपैकी खरपूस भाजून घ्यायच्या। आता ह्या तुम्हाला कच्च्या दिसतात बघा, पण जसा जसा वेळ जातो ना, अगदी 1-2 मिनिटांमध्ये ह्या शेवळ्या भाजून निघतात। जसं जसं वेळ जाईल तसं तसं याचा टेक्स्चर बदलत जातो, याचा रंग बदलतो आणि मग आपल्या ह्या शेवळ्या भाजल्या शेवळ्यासारख्या तयार होतात। फरक फक्त एवढाच असतो, कच्च्या शेवळ्या घेतल्या की त्या जरा अशा परतून घ्यायला लागतात आणि ज्या भाजक्या शेवळ्या असतात बघा, ते लगेचच मग खीर बनली जाते। तर दोन्हीपैकी कुठलीही तुम्ही शेवळ्या इकडे वापरू शकता, कच्ची किंवा भाजलेली। आता थोड्या वेळेला असं ठेवायचं, म्हणजे भाजून घ्यायचं। आणि तुम्ही आपल्या शेवळ्याचा रंग बघू शकता बघा, किती छान असा सुंदर रंग, ब्राऊन रंग येण्याला तयार झालेला आहे। हे असा रंग चेंज होईपर्यंत, असं चॉकलेटी रंग येईपर्यंत याला फ्राय करायचं। म्हणजे हलक्या गॅसवर, अगदी स्लो गॅस ठेवा, नाही तर लगेच जळल्या जाऊ शकतात। हे बघा, बस एवढा टेक्स्चर झाला की आपल्या ह्या शेवळ्या पण काढून घ्यायच्या। आता छानपैकी परफेक्ट अशा भाजल्या गेलेल्या आहेत बघा, किती मस्त रंग आलाय। वाटतं ना, असं वाटतं भाजलेल्या शेवळ्या आपण आणल्यात, म्हणजे आपण ज्यावेळेस फ्राय करत होतो त्यावेळेस कशा दिसत होत्या आणि आता त्याचा रंग बघा किती मस्त बदललेला आहे। आता लगेच आपण याच्यामध्ये जे दूध आपण घेतलं होतं ते तापत ठेवायचं। जोपर्यंत आपल्या शेवळ्या भाजून निघत नाही तोपर्यंत आपण हे दूध तापत ठेवायचं आणि मग शेवळ्या भाजून झाल्या की हे दूध याच्यामध्ये टाकून घ्यायचं। हे बघा, पाहू शकता। आता ह्या शेवळ्यामध्ये मी हे दूध मिक्स केलेलं आहे। इकडे मी अर्धा लिटर दूध वापरलेलं आहे, म्हणजेच 250 ग्राम। आणि इकडे मी आता अर्धा कप साखर टाकलेली आहे। दुधामध्ये एक आपला गोडवा असतो आणि अर्ध्या वाटी शेवळ्यासाठी अर्धी वाटी साखर। हे बघा, आता ह्याला मिक्स करायचं छानपैकी आणि गॅस स्लो ठेवायचा आणि ह्याला चांगलं खळखळून उकळी येऊन द्यायच्या। जसा जसा वेळ जातो तसं तसं मग ह्या शेवळ्या फुलल्या जातात, नरम सॉफ्ट होत राहतात। आता हे आपण तुपामध्ये भाजून घेतलेले, परतून घेतलेले
ड्रायफ्रूट टाकलेले आहेत. तुम्ही याच्यामध्ये थोडंसं दूध पावडर टाकू शकता. इकडे मी थोडंसं इलायची पावडर टाकलं आहे. इलायची पावडरमुळे प्रत्येक गोड पदार्थाचा स्वाद इतका छान होतो. तर इलायची पावडर, साखर, ड्रायफ्रूट, दूध, शेवाळ्या, आपलं सगळं हे मिश्रण एकजीव झालेलं आहे. आता आपण ह्याला थोडा वेळ द्यायचा. हे बघा, गॅस स्लो ठेवायचा आणि झाकण ठेवून असं थोडा वेळ द्यायचा. एक अशी खळखळून उकळी येऊन द्यायची. पूर्ण दुधामध्ये ड्रायफ्रूटसोबत हे आपल्या शेवाळ्या बघा किती छान शिजत चाललेल्या आहेत आणि इतका छान याचा क्रीमी टेक्स्चर तयार होतं. आता तुम्हाला हा पातळ दिसत असेल, पण हा लगेच घट होत नाही. थोडा वेळ झाला की ह्याच्यामध्ये क्रीमी टेक्स्चर तयार होतो. फक्त आपल्याला ही शेवाळी जी आहे ना ती शिजून घ्यायची आणि थोडी शिजून झाली की मग गॅस बंद करायचा. अजून एक थोडीशी उकळी येऊन देते आणि गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवायचा. हे बघा, आता मी गॅस बंद करणार आहे. हा गरमच आहे. बस एवढा जर शिजत झालं ना की मग गॅस बंद करायचा. जास्त काही गाळ होऊन द्यायचं नाही. सुरुवातीला शेवाळी ह्या टेक्स्चरपर्यंत येईपर्यंतच शिजून घ्या. हे बघा, हा पातळ जो दुधाचा जो बॅटर दिसतोय तो पूर्णपणे असा थिक होऊन जाईल. आता आपण काय करणार आहोत, गॅस बंद करणार आहोत. हे असं मिक्स करून घ्यायचं एकदा. आणि आता गॅस मी बंद केलेला आहे आणि एक 5 मिनिटांनी बघू शकता गॅस बंद केल्याच्या नंतर उरलेला जो दुधाचा जो गरमपणा असतो त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही आपल्या ह्या शेवाळ्या किती छान अशा क्रीमी टेक्स्चरच्या झालेल्या आहेत आणि फुलून निघलेल्या आहेत. एकदम स्मूथ आणि एकदम सॉफ्ट झालेला आहे. अगदी क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे आपल्या शेवाळ्याला. गरमागरम असं रक्षाबंधनला तुम्ही स्पेशल गोड डिश म्हणून तुम्ही याला करू शकता आणि असं गरमागरम पुरीसोबत याला खाऊ शकता. आणि हे बघा, आपली कशी रबडीसारखी अशी मस्त वाटते बघा, किती छान टेक्स्चर आलं आणि स्वाद मात्र इतका छान लागतो ना. भरपूर दूध वापरलेलं आहे, ड्रायफ्रूट टाकलेत भरपूर आणि गरमागरम असे सर्व करायचं आणि भावाचं तोंड गोड करा. खूप छान खुश होईल. हे बघा, मस्त वाटते करा आपली क्रीमी एकदम मलाईदार अशी ही शेवाळ्याची खीर. मला तर पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटले. तर मी नक्की ट्राय करा ह्या रक्षाबंधनला गोड डिश म्हणून ही शेवाळ्याची खीर. बघा दुधाचा टेक्स्चर किती मस्त क्रीमी झाला आहे. चला भेटते मी